याच्यातून हित नाही मला. आता हिताची बाजू तुमची आता चालू. आता तुम्ही परमात्मा माझ्यामध्ये आलात आणि तुम्हाला कोणी न सांगता तुमच्या मनानं तुम्ही याच्यामध्ये स्वतःच्या मनानं परमार्थ करणं आणि कोणीतरी सांगून बळजबरीनं परमार्थ करणे प्रेरणेने आला त्याबद्दल तुमचं सदस्य तुमच्या त्या विचाराचा सत्कार आहे समजा. चला चला भाताचे लवकर महिला मंडळ हात धरून बसले आहे. भातवाले खाली या. वाडेकर याला विनंती आहे भाताचे टोपले खाली घेऊन या. जे काही आम्हाला प्रस्ताव श्री क्षेत्र नारायणप्पा महाराज यांच्या पावनभूमीत आज या शुभमंगल प्रसंगी आमच्या सेवापूर्ती निमित्तानं देवस्थानच्या वतीनं या देवस्थानचे अध्यक्ष महाराज डॉक्टर पांडुरंग कदम साहेब यांच्या हस्ते आमचा इथे पारिवारिक सत्कार सपत्नीक सत्कार केलेला आहे. त्याबद्दल देवस्थानच्या कमिटीचे सर्व गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. कसं म्हणजे कोण पुढे जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं, परंतु संतांच्या महात्म्यांच्या स्पर्शानं पावन भूमीमध्ये माझा जन्म झाला आणि आयुष्याची 36 वर्ष शासनाची सेवा करण्याचा योग मला मिळाला. चला भाताचे टोपले खाली घेऊन या. भाताच्या वाडेकरला विनंती आहे की महिला मंडळ हात धरून बसले आहेत खाली. भाताचे खाली घेऊन या. आज आपल्या सप्त्याचा समाप्तीचा दिवस काढल्याचं कीर्तन या सप्त्याचा शुभारंभाचा योग देखील सेवा करणे महाराजांची सेवा करण्याची संधी मला देवस्थानाने मिळवून दिली. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मागे एक सप्ताह झाला मारुती मंदिराकडे, त्याही सप्त्याच्या समाप्तीचा सेवा करण्याची सेवा मला लाभली. त्याबद्दल म्हणजे हे जीवन पुनीत करण्याचं काम माणसाच्या हातात असतं. हे जीवन दुरापास्त आहे. या पृथ्वी तलावर जन्म घेणं, त्या जन्माचं सार्थक करण्यासाठी माणूस धडपडत असतो. तो योग कुणाला लाभतो, कुणाला नाही लागतो. संतांच्या चांगल्या माणसाच्या सानिध्यात राहिल्यानंतर अध्यात्माची कास झाल्यानंतर 2005 नंतर माझं खरं आध्यात्मिक आयुष्य चालू झालं आणि ही सगळी नारायणच्या बाप्पाची पुण्यही आहे, त्यांचा कृपा आशीर्वाद आहे. त्यानंतर 2011ला मला हस्तलिखित मिळालं तुकाराम महाराजांच्या गाथेचे. हे देखील म्हणजे परमात्माचं शेवटचं म्हणजे हे आहे याच म्हणजे याच्यामध्ये. आणि आता आम्ही असं ठरवलंय की या देवताची कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर पांडुरंग कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली कालच आम्ही असं ठरवलं की जी आपली जुनी पायी यात्रा आहे ती जुनी यात्रा ती आपण पूर्ववत हे करावं. त्यामध्ये भक्त लक्ष्मण महाराज असतील, रामनाथ गणिमाम आहेत, त्यांच्या जुनी जाणती मंडळी त्यांना सोबत घेऊन आम्ही एक दौरा करणार आहोत, तसं रेपाडवर घेणार आहोत. त्या गावांना भेटी देऊन हे सगळं नियोजन आमच्या पुढील ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे. देवस्थानने देखील मला होकार दिला, मला अनुमती दिली. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे, देवस्थान मंडळीचे, समितीचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आमच्या परिवाराचा एक सत्कार करून तुम्ही जी कृपा आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वाद मी कायमस्वरूपी माझी शिदोरी आयुष्याची शिदोरी म्हणून जपून ठेवीन. या पुढचा विषय नारायणप्पा महाराजांच्या आणि या सांप्रदायिक याच्यामध्ये समर्पित करण्याचा संकल्प मी केलेला आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं, या गावची या भूमीची सेवा करण्याची पुन्हा नारायणप्पा महाराजांच्या माध्यमातून सगळ्यांनी मला संधी द्यावी, वेळोवेळी आशीर्वाद द्यावे. आपल्या यथोचित मार्गदर्शन आणि सूचनांचं आम्ही काटेकोर पालन करू. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हरी. गेल्या 350 वर्षापासून सतत चालत आलेल्या श्री नारायणजप्पा महाराज यांची संजीवन समाधी या निमित्त ढाळेगावमध्ये सर्व गावकरी मिळून सप्ताह पार पाडत असतात.
दर 7 दिवस पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, भागवत, सकाळी पहाटे काकड्यापासून सुरुवात होते, नंतर सहस्त्र विष्णू नाम, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, नंतर गाथा पठण, भागवत आणि संध्याकाळी दररोज एक कीर्तन, असे पूर्ण कार्यक्रम पार पडले. आणि दरवर्षी ढाळेगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 27 एप्रिल या दिवशी पार पडत असते. आणि 3 वर्षानंतर हा योगायोग येत असतो, त्या दिवशी सप्त्यामध्ये जयंती येत असते. पण आमच्या समंजसामुळे दोन्ही समाज आम्ही एक मार्ग, इथं जरी सप्ताह चालू असला तरी एक मार्ग आखून दिला, त्या मार्गानुसार ती मिरवणूक दिंडी त्या बाबासाहेब यांची जात असते. पण यावर्षी काय झालं, 27 तारीख त्या दिवशी एकादश, त्या दिवशी नारायण जप्पा महाराज यांची दिंडी सोहळा निघत असतो. आणि योगायोगानं दरवर्षी 27 तारीख हे ढाळेगावची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होत असते. पण आम्ही एकत्र बसून जयंती समिती आणि मंदिर समिती आता एकाच वेळेस दोन्ही मिरवणुका निघणार होत्या. आता वेगवेगळ्या गावात आपण बघत असतो, या मिरवणुकी दरम्यान काय काय समस्या निर्माण होत असतात. ज्यावेळेस दोन्ही दिंड्या समोर येतात, एक मिरवणूक आणि एक दिंडी, सगळ्या गावकऱ्यांनी हे मंदिरात आमचा एक आहे की सर्व गावकरी, मग ते प्रत्येक समाजाला आम्ही मान दिलेला आहे. दलित समाज असो, मुस्लिम समाज असो, प्रत्येक समाजाला आमच्या दिंडीमध्ये वेगवेगळे मान आहेत. कुणी झेंडेकरी आहे, कुणी पट्टेदार आहेत, कुणी चोपदार आहेत. प्रत्येक समाज ह्या कार्यामध्ये सहभागी आहे. आणि जे काही आपल्याकडं जे धर्मनिरपेक्षता दिसते, हे आम्हाला संत परंपरेने वारकरी समाजामध्ये ढाळेगावमध्ये तंतोतंत पाळलं जातं. ज्या दिवशी आमची दिंडी निघाली, त्या दिवशी जयंतीचे आमचे राजेंद्र कांबळे असतील, शिवानंद कांबळे, बळीराम गुरुजी, त्याच्यानंतर कुमार गुळवे, ही सर्व मंडळी आली. आम्ही बसून ठरवलं आता, कारण ह्याची पूर्ण जी सुपारी दिलेली आहे गायकांना, ती तारीख बदलता येत नव्हती. मग जरी कार्यक्रम एकाच वेळीस पार पडणार होता, सुरुवातीला आमची दिंडी दलित वाड्यातून आम्ही पुढे सरकली, त्याच्यानंतर बाबासाहेब यांची मिरवणूक निघाली. दोन्ही कुठंच समोर आले नाहीत. ज्यावेळेस आमचा मारुतीच्या पाठीमाग दिंडी महोत्सव आला, त्या दरम्यान मिरवणूक हे मधल्या गल्लीनं जाऊन समोरासमोर कुठंच यायचं समस्या आलं नाही. आमचे ज्यावेळेस पूर्ण मंदिरात आल्यानंतर पुढचा कार्यक्रम पार पडला आणि मिरवणूक आपल्या मार्गाने मार्गस्थ झाली. आज काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण दस्तापूरकर अच्युत महाराज यांचे पार पडले. वयामानाप्रमाणे आमच्या गावचे ग्राम विस्तार अधिकारी राजेंद्र कांबळे आजच शासकीय सेवेतून निवृत्त झालेत. त्यांनी आपलं इथून पुढचं जीवन शासकीय सेवेत संपल्यानंतर पूर्ण गावाच्या सेवेसाठी वाहून घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये आता इथून पुढं आज आम्ही असे ठरवलेलं आहे, आता बघू त्याच्यानंतर जुने माणसं यांना घेऊन, जे आमची पायी दिंडी अगोदर ढाळेगावातून निघत होती संत श्री नारायण जप्पा महाराज यांची, तो मार्ग आम्ही बघणार आहेत. आणि त्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे, आम्ही त्यांना साथ देऊत, आम्ही सोबत राहूत. यात पुढं राजेंद्र कांबळे बोलतील आणि आमचे सचिव हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज रिटायर इंजिनियर ही आपले दोघं पण मनोगत व्यक्त करतील. श्री संत नारायण जप्पा महाराज यांच्या वार्षिक संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं सालाबादप्रमाणे पार पडणारा अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम हा याही वर्षी अत्यंत उल्हासाने सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने यथोचितरित्या आज संपन्न झालेला आहे. अनेक दिवसापासून आम्ही लहानपणापासून पाहतो की या सप्ताहामध्ये जी मोहिनी एकादशी येते, त्या एकादशीच्या दिवशी श्री संत नारायण जप्पा महाराजांचा पालखी सोहळा हा दुपारी ठीक 5 वाजता निघत असतो. परंतु यावर्षी योग असा घडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक ढाळेगावमध्ये
27 तारखेला हे निश्चित केलेले आहे सर्वानुमताने. परंतु यावर्षी एकादशी 27 तारखेला आल्यामुळे 2 मिरवणुका आणि एकाच वेळेस निघण्याचा प्रसंग आला. आम्ही सर्व समाज बांधव एकत्र बसून याच्यावर निर्णय असा केला की दोन्हीही मिरवणुकाची तारीख बदलणं शक्य नाही. हे मोठं नियोजन पूर्वीपासून ठरलेलं आहे. त्यामुळं दोन्ही समाजाच्या विचारानं सामंजस्यानं दोन्ही मिरवणुका एकमेकाच्या समोर येणार नाहीत अशा पद्धतीनं त्याचं नियोजन आखलं व ते नियोजन काटेबद्ध पूर्ण करून हे दोन्ही मिरवणुका गावकऱ्यांनी दोन्ही मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन सर्व समाजांनी एकत्रितपणानं ह्या दोन्ही मिरवणुका यशस्वीरित्या पार पडल्या. आणि एक आदर्श उदाहरण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि श्री संत नारायणजप्पा महाराजांचा दिंडी सोहळा हे दोन्ही उपक्रम या गावकऱ्यांनी व्यवस्थितरित्या पार करून एक या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे. आणि अशाच पद्धतीने हे आज काल्याच्या दिवशी काल्याची कीर्तन सेवा पूर्ण झाल्यानंतर आमच्या इथले ग्राम विस्तार अधिकारी RG कांबळे साहेब आज सेवानिवृत्त होत आहेत असं समजल्यामुळं आम्ही पूर्ण या श्री संत नारायणजप्पा महाराज देवस्थानच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सपत्नीक सत्कार केलेला आहे. सत्कार कशामुळं? कारण ते या कार्यक्रमामध्ये हिरेने भाग घेतात. तन मन धनानं त्या या कार्यामध्ये आवड दाखवतात. त्यांना या कार्यामध्ये संत सेवेमध्ये त्यांना रुची आहे आणि हे रुची त्यांनी अगोदर देवस्थानच्या अध्यक्षांचा सत्कार केला आणि आम्हीही सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांना उर्वरित त्यांचं जे आयुष्य आहे ते संत विचाराच्या मार्गानं चालावं अशी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. त्याबद्दल आम्हालाही त्यांचा मोठा अभिमान आहे. त्यांनी त्यांच्या मनातले अनेक मनोगत आमच्याजवळ व्यक्त केले. त्यांच्या त्या पूर्ण मनोगताला आमचा सकारात्मक पाठिंबा आहे. आमचं देवस्थान त्यांच्या पूर्ण पाठिंबावर राहणार आहे असं आम्ही त्यांना या ठिकाणी वचन दिलेलं आहे. आणि असं या सर्व गावकऱ्यांच्या सर्व समाजांच्या एकोप्यानं सहकार्यानं हा सोहळा यावर्षी सुद्धा अत्यंत उल्हासाने पार पडलेला आहे. श्री संत नारायणजप्पा महाराज देवस्थान ढाळेगाव या देवस्थानाची ख्याती म्हणजे आमच्या लहानपणापासून आम्ही ढाळेगाव ही नगरी धाकटं पंढरपूर म्हणून अख्ख्या पंचक्रोशीमध्ये ही आहे. त्याचे वर्षातून 3 पालखी सोहळे निघतात. आषाढी एकादशी असेल, आषाढी पौर्णिमेला काला होतो, पुन्हा दसऱ्याच्या वेळेस आणि आता ह्या संजीवन समाधी सोहळा त्याच्या निमित्तानं असे 3 पालखी सोहळे निघतात. आणि हे लहानपणापासून या गावच्या आध्यात्मिक आणि सांप्रदायिक वातावरणामध्ये प्रत्येक माणूस इथं आपापले जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि विशेष म्हणजे संत साहित्यामध्ये जो समतेचा विचार दिलेला आहे, जो भक्ती मार्गाचा विचार दिलेला आहे, जो आध्यात्मिक सुख मानवी जीवनाला कसं मिळतं त्याचा जी शिकवण आहे ती सगळी ढाळेगावच्या या पंचक्रोशीमध्ये आणि विशेषतः या पावनभूमीमध्ये आपणाला पाहायला मिळते. आणि त्याचा प्रत्यय म्हणूनच आत्ता आमच्या देवस्थानचे अध्यक्ष हबप डॉक्टर पांडुरंग कदम साहेब यांनी देखील सांगितलं, हबप लक्ष्मण महाराज यांनीही सांगितलं की म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणजे आम्ही ते उपभोगलेलं आहे. कारण का या गावामध्ये आम्ही लहानपणापासून पाहतो की कोणत्याही समाजाच्या माणसाला विशेषतः मागासवर्गीय अस्पृश्य आमच्या लहानपणी अस्पृश्य गणलेल्या समाजाला देखील इथल्या कुठल्याही मंदिरामध्ये जाण्यासाठी बंदी नव्हती. या सगळे मंदिरं खुले होते. पानवटे जे आहेत सार्वजनिक पानवटे ते देखील आपणाला खुले नैसर्गिकरित्या त्याच्यासाठी काही संघर्ष करावा लागला नाही, त्याचं कुठं घराणं मांडावं लागलं नाही. त्या काळची जी करते धरती मंडळी होते, हरिभक्तपरायण श्रीराम महाराज असतील, गावचे पोलीस पाटील असतील, जी कुणी पंच मंडळी जी गाव करते होते ह्या सगळ्यांनी नामांतराच्या वेळेस देखील असाच प्रसंग घडलेला होता. तर ही सगळी मंडळी आमच्या बौद्धवाड्याच्या तिथं येऊन सगळ्या गावकऱ्यांना ठणकावून सांगत होती की अजिबात याच्यामध्ये हे करायचं नाही. ही जबाबदारी तुम्हाला 7-12 घेऊन तुम्हाला यायचं झालं तर या, पत्नीचे कुंकू पुसून यायचं झालं तर या, पण ह्या समाजाला आमच्या पाठीशी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. म्हणजे नामांतराच्या काळात देखील समतेचा रथ जो हे करण्याचा जोपासण्याचं काम या गावाने केलेलं आहे, गावच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्या काळात आता जुने जाणती मंडळी आहेत, बळीराम कांबळे गुरुजी देखील आहेत. या
या सगळ्या याच्यामध्ये सवर्ण समाजामध्ये मराठा समाजांच्या घरी बाबासाहेबांचं भजन व्हायचं, भीमगीते व्हायची. हे असे कार्यक्रम इथं राबवण्यात आलेले असल्यामुळं नारायणजी आप्पा महाराज यांच्या कृपेनं सर्व जी अन्नदान असेल, सप्ताह असेल, सांप्रदायिक असेल, आता महाराजांनी सांगितलेले काकड आरती असेल, वेगवेगळे जे भागवत सप्ताह असेल, ज्ञानेश्वरी असेल, ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतं. जसं की आता बाबासाहेबांची जयंती आणि दिंडी कार्यक्रम आपण पाहतो आहोत की आजूबाजूच्या खेड्यापाड्यानं काय होतं. मागे 2-3 वर्षापूर्वी उमरगा कोर्ट इथे देखील जयंतीच्या ह्या मार्गामुळं भांडणं झाली, पोलीस स्टेशनपर्यंत प्रकरण झालं. ते अशा छोट्या मोठ्या गोष्टीवर त्या सगळ्या ज्येष्ठ मंडळीचं गावकर्त्यांचं लक्ष असल्यामुळं सामोपचारानं दोन्ही समाजाला घेऊन चालण्याचं काम, म्हणजे इथं दोन्ही समाज म्हणजे कुठलाही समाज असो, इथं काही भेदभाव नाही. कारण का दर्शनाला सगळे येतात. आणि म्हणून संतांचं जे कार्य आहे, जे 16व्या शतकापासून 12व्या शतकापासून जे समतेचं कार्य चालू आहे आपण पाहतो, ते कार्य आजही ती संस्कृती, ती जीवन पद्धती, ते कार्य इथं ॲक्च्युली म्हणजे प्रत्यक्षात अनुभवायला मिळतं. आणि याचाच अनुभव म्हणून मी आता 2005 पासून जो वारकरी संप्रदायाचा 2 नियम आहे त्यामध्ये मी हे केलेला आहे, स्वीकारलेला आहे. ध्यानधारणा असेल, वेगळे हे असेल. आता मी व्यसनाधीन आहे, मांसाहार करत नाही. कुठले आता महाराजांना माहीत आहे, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण केलेलं आहे. बिडी असेल, तंबाखू असेल, गुटखा असेल किंवा नशापाणी असेल किंवा मांसाहार असेल, ह्याच्यापासून मी अलिप्त आहे. आणि याचा परिपाक म्हणून नारायणजी आप्पाची सेवा म्हणून काहीतर कुशल कर्म असतील. 2011ला 16व्या शतकातल्या ज्या गाथा, तुकाराम गाथा जे आहेत ते लिखित स्वरूपातले, ते हस्तलिखित सगळं माझ्याकडं अज्ञात एका सदग्रस्तांनी दिलं. त्यांचा काही विषय नाही, काही नाही. आणि तेव्हापासून मग त्या गाथा आपल्याकडं आहेत, त्याचा अभ्यास चालू आहे. त्याचं देखील आपल्याला स्कॅनिंग करून वगैरे पुनर्काही मांडता येते का ते करायचं. आणि सहज काल बोलता बोलता डॉक्टर कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चर्चा केली की सगळे रिटायर एकत्रित येऊन जी आपली दिंडी पंढरपूरला पायी दिंडी जात होती त्याचं पुनर्गठन करून आपल्याला त्याचा अभ्यास करायचं, हे करायचं. ते नेतृत्व त्यांनी माझ्याकडे सोपवलेलं आहे. मी समर्थपणे, लक्ष्मण महाराज आहेत, रामनाथ बने असतील, सगळी जुनी जाणती मंडळी सगळे आम्ही डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते काम करणार आहोत. पुढचं आयुष्य जे आहे ते संत साहित्य म्हणजे विद्रोही तुकाराम महाराजांची जी परंपरा आहे त्या परंपरेतला मी एक छोटासा कवी म्हणून, विद्रोही कवी म्हणून नाव अर्पाला आलो याच गावच्या मातीतून, याच गावच्या ह्याच्यातून. आणि त्या प्रांताची साहित्य सेवा तर केलेली आहे, पण संत साहित्य जे आता संत साहित्यामध्ये असो किंवा अध्यात्मामध्ये 16 प्रकारचे लोक असतात. त्या पृथ्वी तलावर 16 प्रकारचे लोक असतात. त्याच्यामध्ये इहलोक असेल, परलोक असेल, असित लोक असतील, वैज्ञानिक लोक आहेत, महाराजिक लोक आहेत, असे वेगवेगळे महाभूत आहेत. ह्या सगळ्या लोकांमध्ये महाराजिक जे ही आहेत लोक आहेत ते लोकांचं प्रबोधन करण्यासाठी जीवन करतात. आणि म्हणून ही प्रबोधनाची चळवळ 16व्या शतकापासून नाही, 12व्या शतकापासून जी अविरत ह्या ढाळेगावामध्ये आहे. आणि ती चळवळ पुढं गतिमान करण्यासाठी त्यांनी मला छोटासा म्हणजे संधी दिलेली आहे. प्रामाणिक प्रयत्न करणं आता माझं काम आहे. आणि आज विशेष म्हणजे कधी नाही, आमच्या आयुष्यात कधीच घडलेलं नाही की एकादश आणि बाबासाहेबांची जयंती एकत्रित येणं. कारण का आम्ही आता माझं 58 वर्ष झालं या ह्याच्यामध्ये, महाराजांना देखील माहीत नव्हतं, सगळ्यांना माहीत योगायोग आहे. आणि त्या योगायोगाचं सगळं दिंडीचं आणि मिरवणुकीचं नेतृत्व करण्यासाठी दोन्ही समाजामध्ये माझाही सहभाग राहिला आहे. माझा हा योग चांगला समजतो. पुन्हा ह्या सप्त्याची सुरुवात, शुभारंभाचे जो सेवेकरीचा मान आहे, महाराजांच्या सेवेकरीचा मान मला दिला. आज समाप्तीच्या दिवशी, कालेच्या दिवशी माझा सहपत्नीक सहपरिवारिक सत्कार केला. मागे एकदा इथं सप्ताह झाला मारुती मंदिराच्या तिथं देखील समाप्तीचा सेवेचा मान मला गावकऱ्यांनी भरपूर दिलेला आहे. नारायणजी आप्पाचे आशीर्वाद आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनाचा विचार, हे सगळं जे वारकरी संप्रदायाला जे अभिप्रेत आहे
त्या याच्या पद्धतीनं आपलं जीवन समर्पित जीवन आपल्याला व्यतीत करायचं आहे या गावच्या विकासासाठी, या गावच्या आध्यात्मिक विकास जे आहे ते करण्यासाठी यांनी संधी दिलेली आहे. त्या देवस्थान समितीचं मी शतशः ऋण व्यक्त करतो, गावकऱ्यांचं ऋण व्यक्त करतो. आजपर्यंतचं जीवन जे आहे शासकीय सेवेतून आपण व्यतीत केलेलं आहे, मात्र आता इथून पुढे जे आहे कशा प्रकारचे संकल्प केलेले आहेत, काय मोठे ध्येय धोरण आहे? आता ध्येय म्हणजे कसं, स्वार्थातून परमार्थ जो गाठायचा असतो, ते स्वार्थ जो होता तो माझ्या नोकरीचा जो कार्यकाळ. आता परमार्थ जो म्हणतो आपण आध्यात्मिक जीवन, आता आध्यात्मिक जीवनाच्या विषय परमार्थाविषयी वेगवेगळी मतं आहेत वैचारिक पातळीवर, परंतु जे स्वानुभवातून जे अनुभूती प्राप्त होते त्याच्यातून त्याच्यातला आनंद जो व्यक्त असतो तो शब्दातीत नसतो. सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला की आरजी कांबळे म्हटलं की एक वेगळी प्रतिमा समाजामध्ये असेल, गल्लीपासून मुंबईपर्यंत नाही तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. तुमच्या नावाचे चौक सुद्धा उभारण्यात आलेले आहेत. राजेंद्र कांबळे मार्ग मुंबईमध्ये मी बघितलेला आहे आणि तुमच्याकडे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून बघितले जाते, परंतु आता हे सांप्रदायिकता त्याला जोडणार आहे. मग तुमच्यावरती काही लोक शाब्दिक चिखलफेक करण्याचा सुद्धा प्रयत्न करतील, त्यांना कशा पद्धतीने हाताळणार आहे? हे समाजातलं अज्ञान पसरलेलं आहे. कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 25 कलमानुसार जे धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याला पूजा अर्चा करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. घरातल्या उंबऱ्याच्या मध्ये त्यांनी त्याचा धर्म पाळावा, पण सार्वजनिक हे करत असताना सामाजिक सौहार्दता जी असते, राष्ट्रीय एकात्मता जी असते, ते निर्माण करण्याचं, ते वृद्धिंगत करण्याचं काम आपण करायला पाहिजे. आणि हे कार्य राष्ट्रीय कार्य आहे, याच्यापेक्षा दुसरं कार्य आहे असं मला वाटत नाही. आणि वारकरी संप्रदाय जो आहे, अध्यात्म मार्ग जो आहे, तो याच्यात समतेचा पताका खांद्यावर घेऊन त्यांनी आयुष्य केलेलं आहे. त्यांच्या अभंगाचं ज्यावेळेस हे करू आपण, ते समतेचे पाईक त्यावेळेस अभंग जे आहेत त्याचा अभ्यास करत नाही कुणी. काय होय ना, चोखामेळा असतील, नरहरी सोनार असतील, बरोबर आहे, गोरा कुंभार असतील, जनाबाई असतील आपल्या शेजारच्या, हे सगळे जे आहेत, तुकाराम महाराज तर एक कळसच आहे, नामदेव महाराज असतील, नामदेव महाराजांनी इथले समते जरा पार पंजाब उत्तर प्रदेशापर्यंत नेला अभंगाच्या माध्यमातून, भक्ती मार्गाच्या माध्यमातून. हे सगळं आपण अभ्यासलं पाहिजे आणि ह्याचं एकत्रित कुठेतरी धागा जुळवता आला पाहिजे. तरच आज जी देशाला गरज आहे, धर्मांधता वाढलेली आहे, जातीवाद वाढलेला आहे सगळीकडं, आणि अशा कार्याची गरज आहे, ते कुणीतर करणं गरजेचं आहे. आणि माझ्या जन्मभूमीनं जर ही जबाबदारी माझ्यावर सोपवली असेल तर मला पुढाकार घ्यावा लागेल. आवाज बहुजनांचा.